नमस्कार मंडळी, मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे मिस्टर ब्रँडेड मालून यूट्यूब चॅनलवर. तर मंडळींनो, आता मी इला असे गोव्यामध्ये आणि गोव्यातला जो अगवाडा फोर्ट एक्सप्लोअर करूया. तर हे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर पट्टापट सबस्क्राईब करा. या साईडीन सगळे स्टॉल लावलेले आहेत खावासाठी, फूड स्टॉल आहेत. तर आता आपण पहिले ते बघा, थंय तिकीट काउंटर आहे, तर थंय जाऊन तिकीट काढतलं असं आणि तिथून आतमध्ये जातलं असं. तर चला पटापट जाऊया, आपण तिकीट काढू. आणि या साईड एक किल्लो होतो, तो इथून दिसायचो नाही, आतमध्ये गेल्यावर दिसतो तुमका. तर मंडळीनं हे बघा, बघू शकतास तिकीट तर आम्ही काढलं असं आणि आतमध्ये येलं. आणि आतमध्ये इलेत ना, हे बघा आपलं तिरंगो या साईडला फडकतं असं बघू शकतास तुम्ही. तर पहिलंच आपल्या तिरंगो बघू भेटलेलो. तर चला आपण आता पुढे हळूहळू चलत राहूया आणि बघूया अजून काय काय आपल्याला बघू भेटतात. आता पब्लिक खूपच असा, सगळे टुरिस्ट इलेले असत आणि हा मे महिना असल्यामुळे खूप गर्दी आहे. इकडून गेलंस तर बाहेर जातलास, इथून आतमध्ये जा वाट असा. बघा हाय परत ना तिकीट चेक केली आता. ओके, परत तिकीट चेक केली आता. अशा आता फाडून दिलेली माका बघू शकतास. आता खय जाव, इकडे पण इकडे जाऊया पहिला. तर हे बघा आहे ना गोव्यामधले जे म्हणजे बघण्याचे स्पॉट आहेत, तर ते आहे फोटोमध्ये दिलेले असतात. ह्या बघून तुम्ही जाऊ शकता त्या ठिकाणी. तर चला इकडे जाऊया आपण आधी. खतरनाक का. आणि ह्या असं लाईट हाऊस हा बघा, बघू शकतास तुम्ही, मोठा असा बऱ्यापैकी. हा बघा हा लाईट हाऊस हा. आणि ती जी वाट गेलेली ना पुढे गेलेली मग अशी दाखवली होती, ती असं मला वाटतं वरती येतं अशी. मी खालून येलो आहे, तर वरती जाऊ पण वाट आहे बघा. इथून गेलास तो वरती येतलास. आणि ह्यो जो स्पेस दिसता ना, तर तुमका वरसून दाखवते वरती गेल्यावर. बाकी तुम्ही पर्यटक बघू शकतास किती इल्ले आहेत, ते सगळ्याकडे तेच दिसतं असं टुरिस्ट आहे ना. दरवाजा आणि ह्यो दरवाजा लॉक करून ठेवले ना, काय माहीत नाही माका खय जाता वाटती. पण थोड्या वेळाने जर कळली माका ना, तर मी तुमका सांगेन खय जाता. ती लॉक आहे बघा. तर बाकी ओव्हरऑल व्ह्यू बघू शकतास तुम्ही. हा बघा, ह्या आता लाईट हाऊस तुमका दिसता ना लांब इल्यावर. ही ना पाण्याची टाकी असा, याच्यात पाणी सेव्ह केलं जातं. बघा केवढी आहे ती बघू शकतास. खोल आता किती आहे ती मला माहीत नाही, पण याच्यात पाण्याचा साठव केला जाता. आता वरच्या साईडला मी जाते. 4 वाजले आहेत, नाही 4 नाही बघा, 4:45 वाजत दिलेत. आणि कसला ऊन लागता अजून डेंजरमध्ये. तर आता मी वरच्या साईडला जाते बघा, इथून वाट दिलेली आहे. ओ खतरनाक, वरसून एक नंबर व्ह्यू असा तुमका दाखवते. कारण या साईडने ना समुद्र आहे बघा, हो समुद्र. तर इथून व्ह्यू एक नंबर आहे. इकडे जाऊन बघूया. इथून आपलं तिरंगो दिसता परत बघा, बघू शकतास. हा बघा, आणि हो ना बुरुज कसं असता, बुरुज त्या टाईपचा या बांधलेला. हा बघा, बुरुज असताना आपल्या गडांका तसा या बांधलेला. आता आपण तकडे जाऊया त्या साईडने, असं करत तिकडून असं या साईडीक घेऊया. कारण या साईडीक ना पूर्ण समुद्र असा, तो मी तुमका दाखवते त्या साईडीक जाऊन.
बघा ह्या साईड पुढे थोडासा येईलच ना की हय जाय हा असा काय माहिती खंदक कशी असता त्या टाईपचा हय बांधलेला. आता माझी हाईट नाही बोलता कारण ही जी कंपाऊंड बांधलेला ना या तर त्याची हाईट माझ्या एवढी आहे त्याच्यामुळे ते कडचं दिसत नाही. पुढे जाऊन तुमका मी दाखवते. हा बघा ही जी टाकी आहे ना केवढी मोठी आहे ती बघू शकता. शेतात पाणी सेव्ह केलं जातं, पाण्याचं साठव केलं जातं याच्यात. आता इलो या साईड एक आणि इथून तुम्ही बघू शकता ही ना खंदक टाईप असा मध्येच खोल असा बऱ्यापैकी. आणि या साईड एक समुद्र तो व्ह्यू एकच नंबर आहे बघू शकतास तुम्ही. तर जाऊया आता त्या बुरुजावर जाऊया म्हणजे आपल्या तिथून चांगलं व्ह्यू दिसत. या साईड तुम्ही पब्लिक बघू शकतास. बराचसा पब्लिक इला पण आता मी हयना तुमका व्ह्यू दाखवणं असते समुद्राचं पण हय जरा त्यांचं शूट चालू आहे म्हणून त्यांना डिस्टर्ब करत नाही. असे इथली जागा कमी झाली की तुमका दाखवते. बघा आता नाचतले हो हो कडक 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 कडक. लँग्वेज नाही सांगू तुमची हो कडक. ओके तर आता बघूया. हा बघा इथून व्ह्यू बघू शकता तुम्ही. हो बघा इथून पूर्ण समुद्र त्याच्यामुळे एक नंबर वाटतं. तर विषय कसा बराचसा पब्लिक असल्यामुळे ना हे बघा फोटो वगैरे शूट करतात. आता ह्या जाऊन दाखवते तुमका. हा बघा हे खंदक पूर्ण हे बघा खंदक आणि या साईड एक समुद्र. त्यांचे डान्स चालू. चला तिकडे जाऊया. हे बघा इथून खतरनाक नाचतात ना पाठीमागे बघू शकतास तुम्ही. असू दे नाचू दे नाचू दे. आपण आता पुढे जाऊया. इथून मागं घाम येऊ लागलो कारण ना खतरनाक ऊन लागतं. 5 वाजले आहेत पण ऊन कसला लागतं तर बघू शकतास तुम्ही. तर आता काय जाऊ मी त्या साईडला जातो आहे. त्या साईडला एक बघा त्या साईडचा एक पॉईंट ठेवला तर तो मी कवर करतो आहे आणि मग जाऊया पुढच्या प्रवासाक. मंडळींनो बऱ्यापैकी चांगलं फोर्ट आहे म्हणजे एवढं असं बघण्यासारखे काय नाही पण जे व्ह्यूज असतात ना ते चांगले असतात इथले. कारण त्या साईडला जो समुद्र आणि आहे ना तो एकदम जागा नसल्यामुळे ना भारी व्ह्यू येतात. इथून फोटोशूट वगैरे करू शकता. आता तुम्ही बघू शकता ते मगाशी ते नाचा होते आणि शूट घे होते तर एक नंबर व्ह्यू आहे त्या साईडने. त्याच्यामुळे टुरिस्ट वगैरे बरेचसे इलेले असतात. आणि काय ह्या गोवा असल्यामुळे इथे काय गोव्यात टुरिस्ट खूप असतात कोकण आणि गोवा साईडला. त्याच्यामुळे इथून येणं जाणं खूप असतं टुरिस्ट लोकांचा. चला आता तो एक पॉईंट रोवला तिथून पण व्ह्यू चांगलं दिसतं कारण तिथून ना पूर्ण समुद्र असा लागान. तर आता ते बघा थंय जात आहे आणि तिथून मग थंय जातले थंय जरा ना सावली तर जाऊया थंय. आणि या ट्राफिक बघू शकतात खूप आहे ट्राफिक बऱ्यापैकी. मी इला असं या साईडला आणि हाय जरा सावली असा सावले दिले असं जरा मी बरा वाटलं जरा व्हायचं आहे. तर या साईडने ना ह्या सगळ्याकडे पब्लिक चांगला तुमका व्ह्यू दाखवू शकतच नाही काही ना वाटतं. सगळ्याकडे पब्लिक. यांच्या बाजूकच ह्यो लाईट हाऊस पण ह्यो बंद असा ते लॉक लावलेला दरवाजा त्यामुळे वरती जाऊ शकत नाही. इथूनच तुम्ही बघू शकता. आणि हे सावली असल्यामुळे जरा बरा वाटतं कारण चारही साईडीन वारो येता.
चला आता एकच साईड राहिली आहे, ती म्हणजे त्या साईडची, ती दाखवते मी तुमका. इथून खाली जाते. चला बघा, मगाशी ना मी तुमका दाखवलेलं आहे, मी गेलेलो आहे राईट साईडला आणि वर येऊक नाही होते. तर वर म्हणजे वरती एक वाट असते, इथून डायरेक्ट तुम्ही वर जाऊ शकता आणि तिथून गेलास की तुम्ही टाकीजवळ जाऊ शकता. असं ही 2 वाट आहेत ते ना. त्या फॉर्टचा नकाशा तुम्ही बघू शकतास. हे बघा, ही जी वॉटर टँक आहे ना ह्यो, तर ह्यो असा तो वॉटर टँक. बाकी लाईट हाऊस मगाशी मी तुमका गेले आहे ना, तर या आता बघा लाईट हाऊस. ड्रिंकिंग वॉटर मगाशी दाखवली ताच असतला, पहिला एंट्रन्सला असता. बाकी सगळं तुम्ही बघू शकतास मॅप. आता चढ जाऊया. तो एक पॉईंट राहिलो तकडचो, तर तो मी तुमका दाखवतोय. हो खतरनाक. हा बघा, इथून पूर्ण समुद्र दिसता. खालच्या साईडला लाटा येतात ते बघा, त्याशी त्या साईड. तर मंडळीनं फायनली आपलं झालं फिरून अगवाडा फोर्ट. आणि बऱ्यापैकी म्हणजे आता 5:30 वाजले तरी पण खतरनाक लागतं असा. तर आता मी ना हे ब्लॉग हयच थांबवत आहे. तुमचं कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि चॅनलवर कोण नवीन नसेल तर पट्टापट सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.